प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणे असा वाक्प्रचार वर्षानुवर्ष आपण वापरला, पण तो वाक्प्रचार म्हणजे नेमकं काय असतं तर ते बघायचं असेल तर कोविडच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला, लोक मरत होते कारण ज्यांना कुठलाही एक्सपिरियन्स नाही, काल कंपनी तयार केली आणि आज त्यांना कोविड सेंटर दिलं आणि डॉक्टर न घेता, एम्प्लॉय न करता डॉक्टरांचे पैसे दिले गेले, नर्सेस नसताना नर्सेसचे पेमेंट दिले गेले आणि लोक मात्र तडफडून मरत होते. ही जी सगळी अवस्था आहे यातनं मुंबईला बाहेर काढायचं आणि लोकाभिमुख अशा प्रकारचं महानगरपालिकेचं शासन करायचं, या दृष्टीने आम्ही महायुती म्हणून एक चंग बांधलाय. ज्याही वेळी महापालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी निश्चितपणे आम्हाला बहुमत मिळेल आणि मुंबईला एक रिस्पॉन्सिव्ह अशा प्रकारचं महापालिका प्रशासन कसं असू शकतं हे आम्ही निश्चितपणे दाखवून देण्याचा प्रयत्न करू. आणि त्या प्रयत्नामध्ये हे जे काही नवीन साथीदार आम्हाला जगदीश अमीन आणि राजेंद्र नरवणकर यांच्या रूपाने मिळाले आहेत, मी त्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि आमचे अध्यक्ष आशिष शेलारजी यांचं देखील अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. सर, एकीकडे मुंबई काँग्रेसला खिंडार बनत असताना महाराष्ट्र काँग्रेसमधील दिग्गज नेते अशोक चव्हाण भाजपाच्या संपर्कात आहेत, भाजपाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा सुरू आहे. काय सांगाल? मी तर तुमच्याचकडनं ऐकलं. असं आहे, मी एवढंच सांगू शकतो की काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत. ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतो आहे त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत, ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे, अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होती आहे. आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो आहे की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे. आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, आगे आगे देखिए होता है क्या. खबरें पहले भी आती रही कि बीजेपी के साथ आ सकते हैं. एक बड़ा चेहरा है, मराठा चेहरा है, पूर्व मुख्यमंत्री रहे, अनुभव उनका प्रशासन का बड़ा है और सामाजिक जीवन का भी. कितना लाभ हो सकता है अगर आपके पास आए? देखिए, भारतीय जनता पार्टी के साथ अलग अलग पार्टियों के कई बड़े नेता आना चाहते हैं. विशेष रूप से कांग्रेस के कई नेता हमारे संपर्क में है, क्योंकि जिस प्रकार का व्यवहार कांग्रेस पार्टी के शीर्षस्थ नेताओं का रहा है, एक प्रकार से ये सारे नेता अपनी पार्टी में सफोकेट हो रहे हैं. विशेष रूप से कांग्रेस में जो जननेता है उनको ये लगता है कि अब देश के मुख्य प्रवाह में हमने काम करना चाहिए, क्योंकि देश हित की बात को भी राजनीति के चलते दरकिनार करने का काम कांग्रेस का शीर्षस्थ नेतृत्व कर रहा है. वहीं दूसरी ओर प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जिस प्रकार से भारत लगातार प्रगति कर रहा है, इसको देखते हुए कई नेताओं को ये लगता है कि हमने देश की मुख्य धारा में काम करना चाहिए, जनता के लिए काम करना चाहिए. इसलिए कई लोग हमारे संपर्क में हैं. अब कौन कौन हमारे संपर्क में है इसका खुलासा धीरे धीरे आपको होगा. तो मेरा आपको इतना ही कहना है, आगे आगे देखिए होता है क्या. तुम्ही दिला का प्रवेश? तुम्ही सूचक विधान करताय की आगे आगे होत आहे, काय होणार नेमकं? 2019 ला पण आम्ही असं पाहिलं की 2019च्या शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते भाजपाच्या गळाला लागताना पाहायला मिळाले.
आता पहिले टार्गेट ते काँग्रेस असणार आहे की शिवसेनेतील सुद्धा अनेक महत्वाचे नेते तुमच्या घडायला लागतील? नाही, आम्ही असं टार्गेट वगैरे घेऊन चालत नाही की बाबा यांना तोडायचं आहे त्यांना तोडायचं आहे. पण हे खरंच आहे की सगळ्याच पक्षातले, महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षातले लोक काही ना काही प्रमाणात आमच्या संपर्कात असतात आहेत. त्यातल्या अनेकांना हे वाटतं आहे की आपण जावं, त्यातले काही निर्णय करतायत, काही करू शकत नाही आहे. पण आत्ता ही गोष्ट मात्र मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षासोबत जावं आणि मोदीजींसोबत जावं विशेषतः, ही भावना मात्र सर्व पक्षाच्या चांगल्या नेत्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळते. चव्हाणांसोबत आणखी काही आमदार आहेत जे बाहेर पडू शकतात, जे संपर्कात आहेत, की फक्त मोठे चेहरे संपर्कात आहेत? मी तुम्हाला सांगितलं, आगे आगे देखिए होता है क्या. सर, एका ठिकाणी तुम्ही पंकजा मुंडे यांनी कर्तव्य व्यक्त केले आहे की माझा राजकारणामध्ये मला खूप त्रास झाला, माझा वनवास मला भोगावा लागला, असं पंकजा मुंडे आपले वक्तव्य केले. तुम्ही लोक काय करता की पंकजाताई जेव्हा भाषण करतात त्यावेळी त्यातल्या 2-4 ओळी काढता आणि तेवढ्या ओळी दाखवता आणि त्यांचं पूर्ण भाषण तुम्ही काही दाखवत नाही. भारतीय जनता पक्षाच्या त्या राष्ट्रीय मंत्री आहेत, आमच्या एक महत्त्वाच्या नेत्या पंकजाताई आहेत. त्यांचं अंडरस्टँडिंग पक्षाच्या संदर्भात अगदी पक्का आहे. त्यामुळे अशा प्रकारे सिलेक्टिव्ह गोष्टी सांगून मला असं वाटतं की